थेट जाऊया, शिरसाट बोलतायत. हा एखाद्या कुटुंबावर जर होत असेल तर ही दुर्दैवी आहे. म्हणून आपली भाषा, त्याचा स्वाभिमान आपल्याला असावा जरूर, परंतु प्रत्येकाची जी बोली भाषा असेल त्यांनी त्या भाषेमध्ये बोललं त्याचा अर्थ त्याने गुन्हा किंवा पाप केलं असं समजण्याचं कारण नाही. मुंबईत महाविकास आघाडी फिसकटली असं असताना आता शरद पवार भूमिका घेत आहेत, मध्यस्थी करत आहेत. ठाकरे बंधू, काँग्रेस आणि त्यांची राष्ट्रवादी तिघांनी एकत्र येऊन निवडणूक कशी लढवावी याचा विचार आता शरद पवार करताय आणि ते साध्य करणार आहे असं सांगतात. वाटतं तुम्हाला मनसे पण असेल? शरद पवारांनी आतापर्यंत अत्यंत सायलेंट भूमिका घेतलेली आहे. एकदा त्यांनी फक्त मनसे आणि शिवसेना एकत्र, उभाटा एकत्र आली त्याचं अभिनंदन केलं. त्याच्यानंतर निवडणुकी संदर्भामध्ये कोणतंही भाष्य केलं नाही. या निवडणुकीमध्ये, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप व्यतिरिक्त इतर कुणाशीही युती करा असे संकेत त्यांनी दिले. आणि त्याच पद्धतीने आता येणारी महानगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांचा म्हणजे त्यांचा जो कल आहे तो काँग्रेसकडे असणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.